तर सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात अजित पवारांनी चूक कबूल केली आणि त्यानंतर सत्ताधारी नेते नेमकं काय म्हणतायत बघूयात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एखादी गोष्ट ती आता घडून गेली, पण एखाद्या गोष्टीला मान्य करणं, कबूल करणं याच्याकरता मनाचा मोठेपणा लागतो। की एखाद्या गोष्टीची चूक झाली असेल तर ती प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलेली आहे। त्याच्यामुळे असा नेता कुठं महाराष्ट्रात दुसरा असू शकत नाही। राजकारणामध्ये थोडं बहुत चुक्या होत असतात। अजित दादाला उभं त्या सुळेच्या विरोधात उभं करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्यांनी आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। अजित पवारांना लाडक्या बहीण योजनेवरून असं म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं हीच माझी चूक ठरली। अजित दादांचा मूळ स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला काही औषध नसते। त्यांनी जे म्हटलं असेल ते त्यांनी प्रायश्चित्त त्या गोष्टीमध्ये त्यांना दिसलं, त्यामुळे त्यांनी हा विषय केलेला असावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।